नमस्कार, स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी मसाला भेंडी रेसिपी। डब्यासाठी, जेवणात किंवा पाहुण्यांसाठी कुठेही बनवा, सगळ्यांना नक्की आवडेल। ही भेंडीची भाजी खूप चवीला लागते, बनवायला खूप सोपी, साधी, झटपट तयार होणारी। चला तर मग पाहूया झटपट आणि खास मसाला भेंडी कशी तयार करायची ते। त्यासाठी मी पावशेर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली, त्यांना मध्ये कट मारून घेतलाय आणि असं 1-1 इंचाचे तुकडे कट करून सगळी भेंडी मी तयार करून घेतलेली। तुम्ही पाहू शकता सगळे एकसारखे तुकडे कट केलेले आहेत मी। आता हिला परतून घ्यायची आपल्याला। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून मध्यम ते मोठ्या गॅसवरती परतून घेतली 10-12 मिनिटांसाठी। असं छान परतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि अर्धवट भेंडी देखील शिजून येते। आता असं परतताना तिचा रंग देखील बदलतो आणि छान सोनेरी स्पॉट देखील पडायला लागतात। तुम्ही पाहू शकता असे स्पॉट पडायला लागलेत तिला। आता मंद गॅस केलाय मी आणि भेंडी परतेपर्यंत पुढची तयारी करून घेतलेली भाजीची। 3 मोठे कांदे घेतले होते मी, असे छान कट करून घेतलेलेत आणि 2 टोमॅटो ते देखील कट करून घेतलेत। लसूणची पेस्ट केली, आलं 1 इंचाचा तुकडा घेतला होता आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याची पेस्ट करून घेतली। आता कांदा मी चॉपरला बारीक करणार आहे। हवं तर चाकूने खूप बारीक पातळ असा कापून घ्यायचा, शक्य तेवढा बारीक कट करायचा। मिक्सरला बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला, असा ओव्हर थोडा जाडसर हवा। आता छान कांदा कट करून झालेला आहे। टोमॅटो देखील मी चॉपरनेच करून घेतलेला आहे। आता ह्या पद्धतीने जाडसर कांदा आणि टोमॅटो कट करून झालेला आहे। सगळी तयारी झाली आपली भाजीसाठी। कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट देखील आपली तयार झालेली आहे। आता भाजीला फोडणी करण्यासाठी बघूया। आता भेंडी देखील 10-12 मिनिटं झालेली, छान त्याला गोल्डन ब्राऊन असे स्पॉट पडलेले आहेत, अर्धवट शिजून झालेली आहे। आता हिला ताटामध्ये काढून त्याच कढईमध्ये मी भाजी करायला घेते। आता 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा परतायला घेतलाय सुरुवातीला। आता हे सगळे भाजी आपल्याला मध्यम गॅसवरती करायची, सगळे मसाले परतायचे मध्यम गॅसवरती। रेग्युलर आपण कांदा परततो ना, त्यापेक्षा थोडा डार्क आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता छान रंग बदलला आहे त्याचा आणि तेल देखील सुटायला लागले। 1-2 मिनिटं कांदा परतून घेतलेला, नंतर त्याच्यात टोमॅटोची पेस्ट टाकलेली। आता टोमॅटो देखील परतताना त्याच्यात चिमूटभर मीठ टाकून परतून घेतलेला आहे 2 मिनिटांसाठी। मीठ टाकल्यामुळे छान पटकन मऊ होतो हा टोमॅटो आणि शिजतो देखील। छान तेल सुटायला लागले 2 मिनिटात परतून झाल्यावर। आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट मी टाकलेली, आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिट छान परतून घेतलेले। आता याच्यात 2 चमचे लाल चटणी पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला टाकलाय। छान परतून घेतले 2 मिनिटांसाठी। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि एका बाजूला मी गरम पाणी ठेवलेले, थोडी कोथिंबीर टाकून परतून घेतली। असं परतताना कोथिंबीर टाकली ना, छान चव येते भाजीला। आता थोडं 2 टप्प्यात मी थोडं गरम पाणी टाकून परतून घेतलेले आणि 1-2 मिनिटाची झाकून वाफ दिलेली, त्यामुळे छान मसाले शिजतात आणि छान खमंग चव येते आणि तेल देखील सुटतं मसाल्यांना। आता या भाजीमध्ये आपण किचन किंग मसाला वापरला आहे, त्यामुळे अतिशय चवीला रुचकरी ही भाजी बनवून तयार होते। आपण नेहमीच भेंडीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करत असतो, तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की तयार करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। आता 2 मिनिटाची वाफ दिल्यानंतर याच्यामध्ये मी भेंडी टाकून परतून घेतली, थोडी कोथिंबीर टाकली, छान परतून घेतले 2 मिनिटांसाठी, म्हणजे भेंडीमध्ये छान मसाला मुरतो हा आणि चवीला लागते भेंडी। आता जेवढ्या प्रमाणात घट्ट, दाटसर, आपल्याला पातळ कशी हवी त्यानुसार गरम पाणी टाकायचं आपल्याला। गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे चव छान येते। आता मी टिफिनला बनवते मुलासाठी, त्यामुळे थोडी दाटसर करते। तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात मी वापरले पाणी ते आणि किती दाटसर केली। अजून शिजून झाल्यावर थोडी दाटसर होते ती। चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर टाकून झाकून त्याला 2-3 मिनिटाची वाफ दिलेली आहे, म्हणजे अर्धवट जी शिजलेली भेंडी होती ना, ते देखील पूर्ण शिजते, छान रुचकर होते भाजी आणि तेल देखील सुटतं वरती। तुम्ही पाहू शकता तयार झाली आपली भाजी। आता मी टिफिनसाठी जी दाटसर केली होती ना, ती टिफिनपुरती मी बाजूला काढलेली आणि घरी खाण्यासाठी थोडी पातळ केलेली मी भाजी। आता गरम पाणी थोडं टाकून वाढून घेतली भाजी, जास्तीची बनवली। तुम्ही पाहू शकता थोडी पातळ केल्यामुळे खूप छान वरती त्याला तर्री आली, चवीला खूप छान होते। घट्ट करा, पातळ करा, सुकी करा,
कशी करा, पण तुम्ही ह्या पद्धतीने मसाले वापरून करून नक्की बघा. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल. इतकी सुंदर चवीला होते ना, एकदा केली तर मुलं टिफिनला परत परत मागतील. इतकी छान चवीला ही भाजी बनवून तयार होते आणि खूप झटपट होते. अगदी साध्या पद्धतीने आपण तयार केलेली, काही वेगळं त्याला तयारी करण्याची गरज नाही पडली. अगदी घरच्याच आपण साहित्यामध्ये आपण ही चमचमीत अशी भाजी बनवून तयार केलेली, खूप झटपट बनवून तयार झाली. मला खात्री तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल. त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि मित्र नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया असेच नवीन झटपट रुचकर पदार्थ पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.